नमस्ते, मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काल किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठापदराच्या साड्या मी बाजूला काढून ठेवून ते थोड्याशा वाळवल्या होत्या फॅनला। त्यामुळे ते काठापदराच्या साड्या काढण्यामध्ये सगळ्या साड्या अस्ताव्यस्त होऊन झाल्या होत्या माझ्या। त्यामुळे मी कपाट आवरत होते। त्यामुळे मी म्हणलं तुम्हाला तुमच्यासोबत साड्यांचं जे काही माझं कलेक्शन आहे तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून आता सगळ्या साड्या इथे मी काढून टाकल्या। तुम्हाला मी एक साडी दाखवते, ते साड्या कधी घेतल्या ते पण तुम्हाला सांगते। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली साडी आहे माझी ही रेड साडी, आणि ही जी साडी आहे ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी कधी म्हणजे जास्त यूज केलेली नाही। पण ही साडी माझ्या लग्नाच्या अगोदर जेव्हा आपल्याला फर्स्ट जेव्हा पाहुणे पाहायला येतात, म्हणजे आता आपल्याकडे असं वाटतं ना प्रत्येक मुलीला की साडी राहावं, ब्लाऊज पाहिजे असं वाटतं। त्यामुळे तेव्हा ही घेतलेली साडी आहे। मी आणि पप्पाने जाऊन लातूरमध्ये खूप 5-6 दुकानं फिरून शोधून ही साडी सिलेक्ट केलेली होती। आणि खूप वर्क आहे त्यामुळे हेवी होते घालायला, त्यामुळे मी जास्त काही यूज करत नाही। तर अशी आहे ही माझी रेड साडी, आणि फर्स्ट साडी म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट घेतलेली मी साडी माझ्यासाठी म्हणून। आईच्या मी घालत होते, आईच्या ट्रायच करत होते मी, पण फर्स्ट म्हणून घेतलेली माझ्यासाठी म्हणून ही रेड कलरची साडी। तर या साडीवरचं तर नंतर ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला। नंतर ही साडी घेतली मी, माझ्या चुलत भैयाचं लग्न होतं, आणि आमच्या लग्नाच्या 1 महिन्याच्या अगोदर त्याचं लग्न होतं। त्यामुळे ही साडी मी घेतली होती त्याच्या लग्नात घालण्यासाठी। ही फर्स्ट साडी आणि सेकंड साडी आहे माझी आयुष्यातली, म्हणजे घेतलेली माझ्यासाठी खास म्हणून, ही लग्नात घालण्यासाठी म्हणून मी घेतलेली होती। काठापदराची आहे, छान आहे, आणि यावर ऑरेंज कलर असंच ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज आहे याच्यावर, खूप सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन। मी ही साडी घेतलेली होती, आणि मी म्हणजे असं काही असेल कार्यक्रम तेव्हा घालते। तर ही आहे सेकंड साडी। नंतर साड्या ज्या मी घेतल्यानंतर डायरेक्ट लग्नाच्या साड्या घेतल्या मी। तर ही आणि ही या 2 साड्या माझ्या लग्नातल्या आहेत खास म्हणजे। तर ही साऊथ इंडियन मध्ये साडी आहे, साऊथ इंडियन टाइप मध्ये आहे। ही लग्नातलीच आहे, आणि ही एक साडी पैठणी मध्ये पैठणी आहे, ही पण लग्नातलीच आहे। ते शालू वगैरे घेतलं आपण एकदाच यूज करतो, आणि नंतर त्या शालूचा वगैरे यूजच होत नाही, म्हणून मी अशा साड्या घेतल्या होत्या। नंतर आपण ह्या यूज करू शकतो कोणाच्या लग्नात किंवा संक्रांतीला वगैरे यूज करू शकतो, पैठणी आहे। आणि या पैठणीवरचं हे ब्लाऊज आहे जांभळ्या कलरचं। तर नेक्स्ट आहे हे साडी। आम्ही असंच उन्हाळ्यामध्ये एकदा माझ्या आईच्या मावशीच्या घरी गेलेलो होतो। मी लग्न झाल्यानंतर गेले होते, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर आली म्हणून ही साडी केलेली होती। डेली यूजला वगैरे छान आहे, असं काठ आहे। नंतर ही साडी ॲक्च्युली साडी आईची होती, सॅटिन स्मूथ म्हणजे सूत आहे याचं, म्हणजे म्हणजे जाडजूड किंवा अंगाने चांगल्या असतात स्त्रिया म्हणजे माझ्यासारख्या, त्यांना सॅटिन सिल्क घातलं की स्लिम दिसतात असं मला वाटायचं पर्सनली पहिलं, पण म्हणून मी आईची घेतलेली होती ही साडी। तर ही आहे सॅटिन मध्ये आहे, सॅटिन कपडा आहे। नंतर ही आत्ता घेतली मी साडी, 2-3 महिन्याच्या खाली घेतलेली होती, असंच घेतलेली, काही कारण नव्हतं, असंच आवडली म्हणून घेतली। पेपर सिल्क मध्ये येते, आणि असं काठ आहे अशा प्रकारचं। नंतर ही साडी, ही पिंक कलरची साडी आम्ही नवीन लग्न झाल्यानंतर मी हैदराबादला गेले होते, म्हणजे सरांचे भाऊ तिथे राहत होते त्याला हैदराबादला, तेव्हा तिथे घेतलेली साडी मॉलमध्ये हैदराबादमध्ये घेतलेली साडी, पिंक कलर, आणि डिझाईन पण खूप नाजूक छान आहे, त्यामुळे मला आवडली, छान आहे। नंतर ही एक साडी, ही ॲक्च्युली म्हणजे लग्न जमल्या ज्या आता नंतर आपल्याला वाटतं ना की अशा डेली यूजसाठी आपल्याला साड्या पाहिजेत राहावं म्हणून अशी घेतलेली होती ही, आणि
ही साडी 4-5 घेतलेल्या होत्या. काही साड्या मी आईकडे ठेवून दिल्यात पिको फॉलला म्हणून तिथेच, किंवा तिथे गेल्यावर कधी घालता येते म्हणून असंच ठेवून दिलेले आहेत. ही एक आणि ही एक लग्न ठरल्या घेतलेल्या साड्या इथे. नंतर ही येलो कलरची, असेच माझा बर्थडे काहीतरी होता तेव्हा यांनी गिफ्ट केलेली होती साडी, लाल पोतमधून घेतलेली आहे येलो कलरची. ही येलो कलर साडी माझी हळदीला आता 2-3 लग्नामध्ये मी घातली हळदीला म्हणून ते आता हळदीसाठीच ठरलेली साडी झाली आहे. ही एक आहे असं येलो कलरची. नंतर ही आहे, ही पण सॅटिन मध्ये येते, फक्त हे आहे काठ तेवढं सॅटिन मध्ये आहे, बाकी सिल्क जॉर्जेट मध्ये आहे. तर ही असंच आईची एक मैत्रीण आहे, तिचं म्हणजे साड्यांचं दुकान होतं, त्यामुळे आम्ही पाहायला गेलो होतो साड्या, तेव्हा तिथे घेतलेली आहे. काहीच कार्यक्रम वगैरे काहीच फंक्शन होते, असंच आवडली म्हणून घेतलेली आहे. नंतर ही एक आहे, ही डेली यूज साठी आमच्या म्हणजे नादेडच्या घराची भाऊच्या घराची वास्तुशांती होती तेव्हा खूप साड्या आल्या होत्या सासूबाईंना, मग त्यांनी त्यातलीच ही एक साडी मला दिलेली होती. डेली यूजला छान आहे. नंतर ही एक साडी, ही पण त्या आईच्या मैत्रिणीच्या दुकानातूनच घेतलेली आहे, गुरुकृपा लातूरमधून. असंच आवडली, सिल्क वगैरे म्हणजे सूत वगैरे चांगलं आहे त्यामुळे पण घेऊन टाकली. नंतर ही जी साडी आहे माझी व्हाईट कलरची, ही मी स्कूलला जात होते तेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला घालता येते म्हणून व्हाईट ड्रेस व्हाईट साडी घालता येते म्हणून मी घेतलेली. आणि आपण सोमवारी पण घालू शकतो आपण म्हणून ही अशी घेतलेली आहे. मी ॲक्च्युली मिशोवरून ऑर्डर केलेली होती आणि किती 300 पर्यंतच मला ही पडलेली होती. सूट काय तेवढं चांगलं नाही, पण एका दिवसासाठी घालायचं म्हणून मी घेतलेली होती. ही साडी जी आहे ही नांदेडमध्ये घेतलेली होती आणि आमच्या म्हणजे भाऊच्या घराची वास्तुशांती होती त्यावेळेस माहेरच्या आयर आणतात ना तेव्हा आई पप्पांनी आणलेली होती. नंतर ही तुम्ही बघितलाच असाल मागच्या म्हणजे व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये, ही दिवाळीला आहे, मागच्या दिवाळीलाच केलेली आहे, घेतलेली आहे मी असं दुकानाच्या लातूरमध्ये. तर ही स्टोनची आहे, असा कलर नव्हता माझ्याकडे म्हणून घेतलेली आहे. आणि हे आहे ब्लाउज. नंतर ही साडी आहे माझी धोंड्याचा कार्यक्रम असतो फर्स्ट लग्न झाल्यानंतर, म्हणजे म्हणून आई पप्पांनी कार्यक्रम केला होता त्यावेळेस ही घेतली साडी होती. काठापदरामध्ये येते, असं याचं काठ आहे आणि हे थोडं त्याच्यामध्ये तर नंतर ही आहे, ही गेल्या वर्षी दिवाळीला घेतलेली आहे. ही ऑर्गन्झा मध्ये येते, नवीन निघाले, कलर पण नव्हता माझ्याकडे असा आणि नवीन पॅटर्न काहीतरी म्हणून ऑर्गन्झा मध्ये आहे, ही मी घेतलेली होती. तर ऑर्गन्झा मध्ये आहे, खूप छान आहे. आणि हे आहे टावरचं ब्लाउज अशा कलरचं. त्या मी दाखवले तुम्हाला, म्हणजे फर्स्ट साडी रेड कलरची त्यावरचं हे ब्लाउज आहे. तर चलो, आणि हे मी धोंड्याच्या महिन्यात जे साडी दाखवली तुम्हाला आता ही ह्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे, असं म्हणजे पिंक कलरचं ब्लाऊज आहे त्यामध्ये. आणि ही जे ब्लाऊज आहे ते हैदराबादहून आणलेली साडी आहे, हैदराबादमध्ये त्या आणि हे असे माझ्याकडे 2-3 काही ब्लाऊज आहेत, ते आपण कोणत्याही साडीवर म्हणजे पीस घेऊन शिवलेले आहेत. आता रेडीमेड पण ब्लाऊज खूप छान येत आहेत, मी बघितले मिशोला असं किसान मॉलमध्ये वगैरे. तर हे मी असं पीस घेऊन शिवलेलं आहे, छान आहे, कोणत्या बी साडीवर आपण यूज करू. आणि ब्लॅक आहे मेन म्हणजे. आणि नंतर हे एक व्हाईट कलरचं पण राहावं असं, आणि हे पाठीमागे असं आहे. तर हे एक आहे ब्लाऊज. तर हे आहे माझ्याकडे माझं साडी कलेक्शन.